हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझे कपडे हे घडी करायचे राहूनच गेलेले होते, ते मी इथे करत आहे। तुम्ही अशा पद्धतीने कपडे जरी घडी करून ठेवले तर कमी जागेमध्ये तुम्ही जास्त कपडे स्टोर करून ठेवू शकता। आणि त्यासाठी तुम्ही खूप महागडे असे ऑर्गनायझर घेण्याची काहीच गरज नाही। तुमच्याकडे असे बॉक्सेस वगैरे असतील त्यामध्ये सुद्धा तुम्ही आपले कपडे चांगल्या पद्धतीने ठेवू शकता। मी हे बॉटलचे बॉक्स घेतलेले आहे, त्याला जॉईन केलेलं आहे। याच्यामध्ये मी सॉक्स ठेवत असते किंवा तुम्ही अशा पद्धतीच्या बास्केट पण वापरू शकता। तर मी सर्व कपड्यांसाठी असे आपल्याला जे साड्या वगैरे घेतो त्याचे जे बॉक्स मिळतात त्याच्यामध्येच कपडे मी स्टोर करून ठेवले आहे। त्याच्यामुळे आपली अलमारी पण खूप व्यवस्थित आणि नीटनेटकी आपल्याला दिसते। आणि प्रत्येक वेळेस आपण जेव्हा कपडे काढतो तेव्हा कपडे इकडे तिकडे मिक्स होत नाही आणि आपले कपडे पण जसे ठेवले होते तसेच ऑर्गनाइज राहतात। तर मी अशा पद्धतीने आपली कपड्यांची अलमारी ऑर्गनाइज करून ठेवत असते, त्यामुळे ते नेहमीच नीटनेटकी राहत असते। आता इथे किट्टू पण स्कूलमधून आलेली आहे। काल तिच्या शाळेमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त काही कॉम्पिटिशन ठेवलेले होते, जसे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा। त्यामध्ये तिने पार्टिसिपेट केलेला होता। तर तिला क्लासमधून प्रथम क्रमांक मिळाला, तेच ती आल्यानंतर मला सांगत होती। त्याचे तिला सर्टिफिकेट पण मिळाले आणि बक्षीस म्हणून यावर्षी पुस्तके देण्यात आली। तर तिला डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पुस्तक चित्रकला स्पर्धेसाठी मिळाले आणि सुभाषचंद्र बोस हे पुस्तक तिला निबंध स्पर्धेसाठी मिळाली। अशी 2 पुस्तके तिला मिळाली। तर आता तिला भूक लागलेली होती, सकाळी बनवलेली भाजी पण संपलेली होती। तर म्हटलं आता भात आहे तर तोच आपण फोडणी देऊया, कारण तिला पण खूप आवडतो तो फोडणीचा भात, म्हणून मी इथे फोडणीचा भात बनवते आहे। तर इथे माझा फोडणीचा भात बनवून तयार आहे। तर आता आम्ही फोडणीचा भात एन्जॉय करतो। तोपर्यंत बाय।